सर्वांना नमस्कार। आज 31 डिसेंबर 2023 या सरत्या वर्षाला निरोप देताना सर्वांना नवीन वर्षाच्या मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। जवळचेच माणसं घातिक असते तो म्हणजे महागाला राहू द्या पण आमचं नाही आधी किती बेकार भावनाची त्याचा फड म्हणजे बापूचा फोडायला सांगितलाय आणि त्याचा फड फोडून घेतलाय त्याने त्याला काही 10-5 रुपये दिले असतील ह्यापेक्षा काय केलं असणार। आवाज येतोय माझा सर्वांना? कृपया कमेंट मध्ये सांगा। माझा जर सर्वांना आवाज येत असेल तर माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आजचं फेसबुक लाईव्ह अतिशय एक महत्वाचा विषय घेऊन मी आज आपल्या समोर फेसबुक लाईव्ह वर आलोय। या अनुषंगाने आपण सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना विनंती आहे की ज्यांनी आजचं हे माझं फेसबुक वॉलवरून फेसबुक लाईव्हला तुम्ही जॉईन झाले असाल, आपण सर्वांनी आपल्या जेवढे काही अंशतः अनुदानित व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आजचं हे फेसबुक लाईव्ह आपण शेअर करावं। जास्तीत जास्त शिक्षक बांधव या फेसबुक लाईव्ह साठी आपण याला जोडावे, जॉईन करावे, जेणेकरून आजचा हा जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे हा महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे। 60,000 शिक्षकांना हा मेसेज द्यायचा आहे। त्या अनुषंगाने माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा। प्रत्येक फेसबुक ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, या सर्व ग्रुपला आपण हे फेसबुक लाईव्ह सर्वांना विनंती आहे की आपण शेअर करावं, जेणेकरून सर्वांपर्यंत जे काय मेसेज आपल्याला पोहोचवायचा आहे, सांगायचं आहे, जी दिशा आपल्याला ठरवायची आहे, हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचेल। महेंद्र बच्चाव सर, नमस्कार सर। सचिन आसोले सर, बहुतांश बांधव या ठिकाणी जॉईन झालेले आमचे जाफराबादचे समन्वयक आदरणीय विशाल पाटील वाकडे यांना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार। जय महाराष्ट्र। संतोष पवार सर, आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार। सचिन आसोले सर, सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त सदरील लिंक शेअर करा। आपल्याला जास्तीत जास्त जेवढे बांधव आजच्या फेसबुक लाईव्हला या सेशनला जॉईन होतील त्या सर्वांसोबत आपल्याला आंदोलनाबाबत नियोजन करता येईल, एक चांगला मेसेज आपण त्यांना देऊ शकू आणि हा मेसेज घेऊन आपल्याला 3 जानेवारी 2024 ची तयारी करायची आहे। बळराम कसपटे सर, भागवत शिंदे सर, PR इंगळे सर, सर्वांना नमस्कार। नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या आपणा सर्वांना शुभेच्छा। जवळपास 29 बांधव आतापर्यंत लाईव्ह आजच्या या सेशनला जॉईन झाले आहेत। आपले जेवढे काही अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांचे ग्रुप असतील या सर्व ग्रुपला माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हा जो काही फेसबुक लाईव्ह आहे आजचा, या संबंधाची जी काही लिंक आहे ती आपण शेअर करावी। प्रभाकर सांगळे सर, भागवत शिंदे सर, बहुतांश बांधव आतापर्यंत जॉईन झाले आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतोय आणि सर्वांना नम्र विनंती आहे, मी काही फार असा वेळ आपला घेणार नाही। अतिशय महत्वाच्या मोजक्या विषयाकडे मी तुमच्याकडे लवकरच येतोय, पण अजून आपण एक 10 मिनिटं वेट करू, 5 मिनिटं वेट करू, जेणेकरून अजून काही बांधव आपले या फेसबुक लाईव्हला जोडल्या जाईल।
सचिन भोंगाणे सर, जय शिवराय सर, ज्ञानेश्वर पाटील काळे सर, विनोद निकम सर, इगतपुरीवरून सध्या आपल्याकडे जॉईन झाले आहेत. सर्वांना सप्रेम नमस्कार. विजयसिंह भागवतराव शिंदे सर, नमस्कार सर. मस्के सर, तुम्हाला सुद्धा नमस्कार. अशोक दालांगडे सर, अंशतः अनुदानितसाठी सेवा संरक्षणसाठी प्रयत्न करा. निश्चित सर, अंशतः अनुदानित सेवा संरक्षणचा विषय आपण घेतलेला आहे. जो शासन आदेश 12/12/2022 सेवा संरक्षणचा शासन आदेश आहे, त्या शासन आदेशामध्ये आपण दुरुस्ती मागितली आहे. त्या अनुषंगाने काम चालू आहे. तोही विषय आपण निश्चितच लवकरच मार्गी लावणार आहोत. अर्जुन चव्हाण सर, विजय इंगळे सर, नमस्कार सर. आमचे मित्र संतोष गाडेकर सर, सर नमस्कार. जिजाऊ, जास्तीत जास्त बांधव आजच्या या सेशनला जॉईन व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. आणि त्यासाठी जेवढे काय बांधव आज आपण जॉईन झाले त्या सर्वांना माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण त्या बांधवांपर्यंत ही लिंक शेअर करा, ग्रुपवर टाका आणि सर्वांना एक आव्हान करा की आजच्या या ग्रुपला, आजच्या या फेसबुक लाईव्ह साठी आपण जॉईन व्हा. लाईव्ह सेशन आपलं चालू आहे. आपण जर सर्वजण या ठिकाणी जॉईन झाला तर निश्चित एक चांगला मेसेज आपण सर्वजण एक चर्चा करू आणि एक चांगला मेसेज सर्व महाराष्ट्रभर राज्यातल्या 63,000 शिक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे बांधवांनो, आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला या सर्व प्रोसिजरला, या सर्व गोष्टी त्यामुळं या कमी वेळेत आपण जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला निश्चितच तुमचं सर्वांचं सहकार्य लागणार आहे आणि ते सहकार्य आपण सर्वजण करायला अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. बहुतांश जवळपास 61 बांधव या ठिकाणी आता जॉईन झाले आहे. आणि मी आता या ठिकाणी तुमच्या समोर, तुमच्या समवेत आपल्या जे काही नियोजन आहे, ज्या गोष्टीसाठी मी काल सकाळपासून किंवा कालच मी एक मेसेज टाकला होता की आज 8 वाजेला मी आपल्या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी, आपल्या सोबत हितगुज करण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मी येणार आहे. त्या अनुषंगाने आज 8 वाजेला आजचं हे लाईव्ह सेशन आज मी या ठिकाणी घेतलंय. खरं तर मी फारसं लाईव्ह येत नाही आणि ती गरजही मला फारशी भासत नाही, परंतु 3 जानेवारी 2024 पासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ज्या माऊलीने या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवली, त्या महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणाचं दार उघडे केले, जिचं शिक्षणामध्ये खूप मोठं योगदान आहे, अशा सावित्रीमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घुंगड पडलेला हा जो गहन प्रश्न आहे, जो शिक्षकाच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, तो प्रश्न घेऊन आपण त्या दिवसापासून आंदोलनासाठी, आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी, उपोषणासाठी बसणार आहोत. आणि हा अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा राज्यातील 63,000 शिक्षक कुटुंबांचा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आज त्या निमित्ताने आलो आहोत. आज खरं तर 31 आहे, 31 डिसेंबर हा दिवस खरं तर सरत्या वर्षाला निरोप देण्याचा असतो. आणि हा सर्वच बांधव असतील किंवा सर्व घटक समाज बांधव त्या ठिकाणी हा दिवस खरं तर आपापल्या परीने आनंद उत्सवामध्ये साजरा करतोय. आणि निश्चितच या घाई गडबडीमध्ये तरी सुद्धा मी आजचाच दिवस आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी निवडला, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आजचा हा मेसेज सर्व महाराष्ट्रामध्ये पोहोचणं अतिशय महत्वाचं होतं. म्हणून आज 31 डिसेंबरच्या अनुषंगाने मी आपल्या समोर या ठिकाणी लाईव्ह आलो. म्हणूनच आज जे फेसबुक लाईव्हला जेवढे काही महाराष्ट्रभरातील जवळपास 61 बांधव या ठिकाणी लाईव्ह आहेत, मला या ठिकाणी ऐकून घेतात, या सर्व बांधवांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. या सरत्या वर्षाला निरोप देत असताना येणारं नवीन वर्ष आपणास खूप सुखी, समाधानी, आपले स्वप्न साकार करण्याचं आणि नवीन संकल्प घेऊन तुम्हाला अतिशय आनंददायी येवो अशीच मी आई तुळजाभवानी चरणी या ठिकाणी प्रार्थना करेल आणि आपल्या पुढच्या नियोजनाला आणि आंदोलनाच्या दिशेला सुरुवात करतो. बांधवांनो, 3 जानेवारी 2024 पासून आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पुढील आंदोलनाच्या लढाईची परवानगी घेतली.
खरं तर पुढच्या लढाईची वेळ आपल्यावर यायलाच नको होती, परंतु दुर्दैवाने ती लढाई परत एकदा आपण सुरू करतोय. खरं तर हे आंदोलनाचा पुढचा टप्पा असं म्हणायला हरकत नाही किंवा असं म्हणणं अवघड नाही ठरणार, कारण जे काही 30 ऑक्टोबर पासून आपण आंदोलन उभं केलं होतं आणि 9 नोव्हेंबर रोजी आपण आंदोलन स्थगित केलं होतं. या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये जे सरकारकडून आपल्याला आश्वासन मिळालं, सरकारने आपल्याला जे काही लेखी पत्र दिलं असेल, जी चर्चा झाली असेल, या चर्चामध्ये कुठंतरी सरकारचे आणि आपल्या चर्चामध्ये कुठंतरी गुंजाव आम्हाला या ठिकाणी वाटला. कुठंतरी काही गोष्टी आमच्या मनासारख्या किंवा ज्या आम्हाला ज्या अपेक्षित होत्या त्या होत नसताना त्या ठिकाणी आम्हाला दिसल्यात. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आपला जो काही लोकशाही मार्ग आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला दिलेला आहे, की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावरची मैदानावरची लढाई आपण लढली पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने येत्या 3 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्रातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांच्या हितासाठी, त्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी 3 जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अमरण उपोषण आंदोलन आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याची रीतसर परवानगी या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे. बांधवांनो, खरं तर राज्यामध्ये आपल्या एकूण ज्या शाळा आहेत, म्हणजे तुकडे असतील, शाळा असतील, या अंशतः अनुदानितवर किंवा विना अनुदानितवर ज्यांना परवानगी मिळाली होती, ज्या तुकडे असतील ज्याच्यामध्ये शाळा आहे, त्या सर्वच प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल, या सर्वांचा अधिकृत आकडा जो खरं तर सरकारने आपल्याला दिला, ज्या सभागृहातून आपल्याला या ठिकाणी सभागृहाच्या पटलावर जो आकडा ठेवण्यात आला होता, तो आकडा आहे 10,646. म्हणजे एकूण राज्यामध्ये 10,646 अशा शाळा होत्या की ज्यांना सरकारला अनुदान देणं होतं, ज्यांना सरकारवर त्या ठिकाणी काम करणाऱ्या त्या शिक्षक बांधवांना वेतन देण्याची जबाबदारी सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली होती. कारण 2009 आणि 2014ला कायम शब्द काढल्यानंतर या सर्व शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देणं ही सरकारची एक जबाबदारी होती. ती जबाबदारी सरकारने स्वीकारली होती आणि त्या अनुषंगाने त्यांना अनुदानावर आणणं, याच अनुषंगाने या शाळांवर काम करणारे जे 63,000 शिक्षक आहेत, ज्याच्यामध्ये सर्व आले, प्राथमिक आले, माध्यमिक आले, उच्च माध्यमिक आले, या सर्वांना 100% अनुदान देणं ही सरकारची खरं तर भूमिका होती. पण या भूमिकेपासून सरकार कुठंतरी पळ काढत होतं किंवा पळ काढताना कुठंतरी दिसतंय. या अनुषंगाने या ठिकाणी अनेक आंदोलन आजपर्यंतच्या विविध संघटनेनं केले, शिक्षक समन्वय संघाने 1-2 वेळा आंदोलन केले. त्या आंदोलनातून अनेक यश आपल्यालाही मिळालं, काही अपयशही आलोय. ते अपयशही आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी स्वीकारलं. परंतु अपयशाला खचून न जाता पुन्हा एकदा यशाची पायरी पुन्हा एकदा आपण कशी मिळावी, यासाठी कसं आपल्याला सामोरं जाता येईल, यासाठी आपण पुन्हा प्रयत्न केलं पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने पहिल्या आंदोलनात आपल्याला अपयश आलं मी असं म्हणणार नाही, त्याही आंदोलनातून आपल्याला बहुतांश काही गोष्टी भेटल्यात, ज्या आश्वासनच नाही तर लेखी उत्तरामधून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी एक आश्वासक त्या ठिकाणी सरकारकडून त्या ठिकाणी कुठंतरी पत्र मिळालं आणि त्या पत्राच्या आधारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता समोर लढता येतं. त्याच अनुषंगाने आपण तातडीने 3 जानेवारीचं हे आंदोलन लावलंय. गरज एवढीच आहे बांधवांनो, गरज फक्त एवढी आहे की कुठलंही आंदोलन लावा, आंदोलन हे 5, 50, 100 लोकांच्या खांद्यावर चढू शकत नाही. आज जर आपल्या राज्यातील लढणाऱ्या आणि लाभदायक, ज्याला प्रत्यक्ष ज्याचा लाभ होणार आहे, अशा शिक्षकांचा जर आकडा बघितला ना तर तो 63,000वर आहे. मग आता एक विचार करा बांधवांनो, प्रत्यक्ष पगार घेणारे लोक 63,000 आहे, ज्याचा प्रत्यक्ष लाभ त्या बांधवांना मिळणार आहे. आणि मैदानात जर ज्यावेळेस लढायची तयारी येते, ज्यावेळेस आपल्याला सरकारसोबत लढायचं, म्हणजे आपल्याला काही तलवारी ढाल घेऊन नाही जायचंय, आपल्याला लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्या त्या ठिकाणी मागण्यासाठी, आपल्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मैदानात बसायचंय. आपण आजही मी सर्व बांधवांना आवाहन करतोय की शांततेच्या मार्गानेच आपण त्या ठिकाणी बसणार आहोत. शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन हे लोकशाही मार्गाने करणार आहोत. कुठलीही हिंसा त्या ठिकाणी करायची नाही, कुठलाही अनुचित प्रकार आपल्याकडून घडणार नाही याची आपण काळजी घेऊ. कारण आपण शिक्षक आहोत, देशाला, राज्याला नव्या आदर्श घालून देणारे आपण शिक्षक आहोत. एक नवी पिढी घडवणारे आपण एक कुंभार आहोत, शिक्षक आहोत. त्यामुळे आपल्याकडून काही चुका होता नाही याची आपण काळजी खरं तर आपण सर्व बांधवांनी निश्चितच घेतली पाहिजे आणि आपण ती घेऊया. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना गरज आहे बांधवांनो तुमच्या सर्वांच्या प्रत्यक्ष ताकदीची, सहभागाची.
तुम्ही मनानं नाही, तुम्ही फक्त आम्हाला शरीराने तिथं हवे आहात, तुमचे डोके त्या ठिकाणी हवे आहेत. फक्त एक दिवस, फक्त राज्यातले एक दिवस 63,000 शिक्षक मैदानावर या. तुम्हाला 2-2 महिने आंदोलन करायची गरज नाही बांधवांनो. बस झाला आता, इतक्या दिवस आंदोलन आपल्याला करायचे नाही. तुम्हाला सर्वांना घर परिवार, सर्वांना संसार आहे, घर आहे, परिवार आहे, कामं आहे, अडचणी आहे. त्यामुळे आपल्याला फारसा वेळ आता मैदानात घालवायचा नाही. फक्त एक दिवस तो तुम्ही ठरवा. फक्त एक पूर्ण राज्यातल्या हवं तर शाळा बंद करा, पण फक्त एक दिवस मोठ्या ताकदीने आपण जर त्या ठिकाणी मैदानात उतरलो तर ना भूतो ना भविष्य असं हे आंदोलन उभं राहील. आणि तात्काळ सरकारला आंदोलनाची दखल घेऊन आपला मार्ग मोकळा करावा लागेल. आपला मार्ग फार काही अडचणीचा नाहीये किंवा कुठल्या कायद्याच्या कचाटीमध्ये कुठंतरी पडलेला आहे किंवा काय धोरणात्मक दृष्ट्या कुठंतरी त्याला अडचणी निर्माण आहेत, असं कुठलीही अडचण नाहीये बांधवांनो. आपला मार्ग खूप सरळ आहे. गरज आहे फक्त आपल्या ताकदीची आणि सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीची. आता ती राजकीय इच्छाशक्ती जर सरकारची तयार करायची असेल तर गरज आहे फक्त आपल्या मुंडक्यांची, आपल्या डोक्यांची. फक्त एक दिवस तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी जर मैदानावर येऊ शकत नसल, तुमच्या हक्कासाठी, ज्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय उराला, गेल्या 15 वर्षापासून विना वेतन तुम्हाला काम करावं लागतंय, तुमचा हक्काचा पगार प्रत्येकाचा 60-70 हजार रुपये, तरी सुद्धा 10-12 हजारावर तुम्हाला काम करावं लागतंय. मग हा अन्याय तुम्हाला सहन होत नाही का? किंवा हा अन्याय तुम्हाला दिसत नाही का? या अन्यायाची जाणीव तुम्हाला होत नाही का? ही जाणीव नेमकं तुम्हाला कधी होणार आहे? याची जाणीव, याचं आत्मपरीक्षण खरं तर आपण प्रत्येक घरी बसणाऱ्या बांधवांनी करावे. मागच्या वेळेसही आम्ही आंदोलन केलं होतं. मागच्या वेळेसही आंदोलनामध्ये काय झालं? त्या आंदोलनामध्ये आम्हाला अपेक्षा होती, राज्यभर आम्ही पायाला भवरा बांधून मिटिंगा घेतल्या. जळगावला मिटिंग झाली असतं, चाळीसगावला मिटिंग झाली, त्यानंतर इकडं अमरावतीला, शेगावला मिटिंग झाली, चंद्रपूरला झाली, जालन्यामध्ये झाली, संभाजीनगरला झाली, पूर्ण इथं सेलूला झाली, हिंगोलीला झाली, पूर्ण राज्यभर मिटिंगा झाल्या बांधवांनो. फक्त मिटिंगा घेतल्या आपण. त्या मिटिंगाला तुम्ही चांगला प्रतिसादही दिला, पण तो प्रतिसाद तुम्ही आंदोलनात मात्र दिला नाही. आंदोलनामध्ये पाहिजे थोडी ताकद तुम्ही त्या ठिकाणी आमचे हात बळकट केले नाही. तेव्हाही जरी त्या आंदोलनामध्ये जर तुम्ही हजारोच्या संख्येने जर सहभागी झाला असता तर निश्चित हे आंदोलन पुन्हा करण्याची आपल्याला वेळ आली नसती. आंदोलन अपयश का येतंय याचं आत्मचिंतन तुम्ही सर्वजण करा. अरे सरकार आपल्याला देत नाहीये, हा सरकार म्हणून सरकार त्या ठिकाणी कोणीही शासनधारी त्या ठिकाणी बसत असतात, त्या खुर्चीवर बसतात, ते सरकारचा आणि राज्याचा विचार करून पुढचा निर्णय घेत असतात. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर असतील, पण आज तुम्हाला लागतंय, तुम्हाला तुमचा हक्क हवा आहे. आज आम्ही ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस ते विचारतात, तुमचा प्रश्न 63,000चा आहे, मैदानावर 300 लोक तुम्ही जमा होऊ शकत नाही. मग ह्या 300 लोकांनाच पगार हवा आहे का? या 300 लोकच पगारीस पात्र आहे का? प्रश्न तर 63,000चा आहे. आकडा मोठ्या अभिमानाने फुकून सांगतो आपण. मग हा आकडा मैदानावर का दिसत नाहीये याचं खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. की 63,000 लोक मैदानात एक दिवस का उतरू शकत नाही? फक्त एक दिवस मागतो बांधवांनो तुम्हाला मी. जर इतिहास घडवायचा असेल, जर पुन्हा इतिहासाचे साक्षीदार व्हायचं असेल, जर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती तुम्हाला करायची असेल, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा, तुमच्या मुलाबाळांच्या, तुमच्या लेकरांच्या, तुमच्या भविष्यासाठी फक्त एक दिवस मुंबईसाठी आझाद मैदानाला द्या. एक दिवस या, मोठ्या ताकदीनं या. त्या एक दिवसामध्ये पुन्हा एकदा नवी क्रांती होईल. या शिक्षण क्षेत्राच्या इतिहासामध्ये तुमच्या अनुदानाचा कायमचा प्रश्न सुटलेला अक्षर हे सुवर्ण अक्षरामध्ये पुन्हा एकदा कुठल्या तरी शिक्षण मंत्री असेल, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या शासनकर्त्याच्या वतीने त्या ठिकाणी लिहिले जातील. तर त्यासाठी गरज आहे आपल्या रडायचं तुम्हालाही भूक लागली असेल, जर तुम्हाला रडायचं असेल, तुम्हाला भूक लागली आहे ना, मग तुम्हाला जर भूक लागली आहे, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने आपला हक्क मिळवायचा असेल तर तुम्ही मैदानात उतरलं पाहिजेत ना. घरी बसून काय होणार आहे? आपले तुम्हाला तो सांगतो बांधवांनो, जवळपास बहुतांश बांधव घरी बसूनच शेंगा झोरतात. घरी बसूनच सांगतात आंदोलन का माघार घेतलं, काय मिळवलं, कुठलं पत्र घेतलं, काय झालं, कोण आलंय, कोण येणार आहे. अरे कौरव घरी बसून शेंगा झोरतात. कधी तर मैदानात या. किती दिवस तुम्ही घरी बसून दुसऱ्याच्या भरोशावर तुम्ही स्वतःचा पगार उचलणार आहे? ज्या वेळेस पगार घ्यायला तुम्ही वेतन पथक अधीक्षकाला बिल टाकायला जाता, बँकेत जाता ना, त्यावेळेस तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की हा पगारासाठी मी संघर्ष केला आहे.
हा पगार मी ह्या पगारामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आहे, त्या संघर्षामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. ही जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही ना बांधवांनो, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आता कालचा विषय सांगतो. आपलं एक शिष्टमंडळ शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आपण ज्या माणसाने या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवली, ज्या माणसाने फक्त भारतात नव्हे तर ज्याचं नाव जगाच्या इतिहासामध्ये गेलं, असे आदरणीय मराठा योद्धा आदरणीय मनोजी जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटी इथं आम्ही त्यांना पाठवलं होतं. दादाचे हे शब्द आहे. आदरणीय दादाने स्पष्ट शब्दात सांगितलं की कुठलंही आंदोलन यशस्वी, त्यांनी सांगितलं माझा समाजही गेल्या 30 वर्ष झोपलेला होता, त्यांचा आपला मराठा समाज सुद्धा गेला 30 वर्ष झोपलेला होता. पण त्यांनी ती क्रांतीची ज्योत टाकली, क्रांतीची ती जी काही आग त्या ठिकाणी पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कुठं हा झोपलेला समाज जागा झाला, रस्त्यावर उतरला आणि आता निर्णयापर्यंत त्या ठिकाणी सरकार येऊन पडलाय. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणार ही जी काही क्रांती, हा जो इतिहास घडवलाय ना, हा केवळ एका माणसाने घडवला, एका माणसाच्या त्या ताकदीमुळे भेटला, त्या थिंगीमुळे भेटला. मग ही क्रांती आपल्या 60,000 लोकांमध्ये का होऊ शकत नाहीये? तुम्ही पण अशीच गेले अभिमानाने सांगताय, तुम्ही रडताय याच्यापाशी आम्हाला 20 वर्ष झाले, 15 वर्ष झाले पगार नाही. अरे पण पगार का नाहीये याचं आत्मचिंतन तुम्ही का करत नाहीये? का फक्त घरी बसूनच रडत बसता? मग घरी बसून रडायचं ना, तर तुम्ही खरं तर त्या घरी बसणाऱ्या बांधवांनी घरीच आपल्या बायकाच्या बांगड्या घालून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला जर तुमचा हक्क लागत असेल, अजूनही वेळ गेली नाही, तुम्हाला जर तुमचा हक्क लागत असेल, येत्या 3 जानेवारी 2024 पासून तुम्ही कुठल्याही गोष्टीची पर्वा करू नका. सरकार आपल्याला घाबरवून, मी आता स्पष्ट करतोय, सरकार काहीतरी पत्रक काढतील, कारवाईचे पत्रक काढतील, पण तुमची ताकद वाढवा. सरकार काही करू शकत नाही. 50-100 लोक आम्ही लढल्यावर आमच्यावर तर कारवाई होणारच आहे. कारण कमी जर मॉप असेल तर निश्चित सरकार त्या ठिकाणी कारवाई करेल. पण तुमचा आकडा जर त्या ठिकाणी हजारामध्ये गेला ना, तर सरकार त्या ठिकाणी कुठलीही कारवाई तुमच्यावर करणार नाही, उलट चर्चेची दारं खुलं करतील. मग सरकारची जर चर्चेचे दारं खुले करायचे असेल ना, तर आपली ताकद मोठी असली पाहिजे. आम्ही लढतोय, आम्ही पुढे जातोय, आम्ही करतोय म्हणजे आम्ही फार काही मोठे नेते नाही बांधवांनो, तुमच्यातले सामान्य शिक्षक आहोत, सामान्य कुटुंबातूनच त्या ठिकाणी पुढे नेतृत्व करतोय. पण लढत असताना जोपर्यंत तुमची ताकद आमच्या पाठीशी उभी राहत नाही ना, तोपर्यंत या लढणाऱ्या पुढच्या सगळ्या माणसांना झिरो किंमत आहे. तुमच्या सर्व माणसांमुळे त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला किंमत प्राप्त होईल. आपोआप त्याचं वजन त्या ठिकाणी वाढलं जातं. सरकारला त्या ठिकाणी त्या माणसासोबत चर्चा करावी लागते. ही केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्ही ताकदीने समोर येसाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शक्य होईल. म्हणून मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व समन्वयकांना, जे आतापर्यंतच्या लढ्यामध्ये सहभागी होते, या सर्व प्रमुख समन्वयकांना, मी कुणाचे नाव या ठिकाणी घेणार नाही, कारण हजारो समन्वयक आहे प्रमुख काम करणारे, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही. पण माझी ह्या प्रमुख सर्व समन्वयकांना माझी नम्र विनंती आहे की आज 31 डिसेंबर आहे 2023 मध्ये आपले जर काही मतभेद झाले असतील, काही चुका झाल्या असतील, काही गोष्टींना काही खटकला असतील किंवा काही कुठली नाराजी असेल, तर या सरत्या वर्षाप्रमाणेच आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जा. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन येत्या 3 जानेवारीला 2024 पासून आपण मोठ्या मनाने राज्यातल्या 63-60 हजार शिक्षकांचा विषय डोळ्यासमोर ठेवून, बाकी कुठल्याच गोष्टी काढू नका की परवानगीत नाव कुणाचे, कोणी परवानगी काढली, कोण नेतृत्व करतं, काही घेणं देणे बांधवांनो. जो येईल तो नेतृत्व करणार आहे. मैदानावर जो हजीर तो वजीर असणार आहे. त्यामुळं जो त्या ठिकाणी हजीर राहणार आहे, जो त्या ठिकाणी संबंधित त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे, ते नेतृत्व ते सगळे ते बांधव त्या ठिकाणी करणार. त्यामुळं ह्या सर्व बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांना, की बांधवांनो, नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी राज्यातील 60 हजार शिक्षकांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकत्र या, एक वज्रमूठ घेऊन या. कारण जोपर्यंत आपली वज्रमूठ होती ना, तोपर्यंत आपल्याला 100% यश मिळत होतं, यश मिळालंही होतं. आणि अनेक वेळा आपण ते यश मिळूनही दाखवलं. ती वज्रमूठ आपल्याला पुन्हा एकदा बांधायची आहे. त्याच वज्रमुठीने आपल्याला पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे अतिशय वेळ कमी आहे. त्यामुळं काहींना सांगितलं गेलं नसेल, कुणाला मेसेज नसेल, तर त्या सर्वांना माझी विनंती आहे, ठिकाणी मोठ्या मनाने सहभागी व्हावं अशी मी आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. बांधवांनो, आपण सगळेजण समदुःखी आहोत, सगळे शिक्षक बांधव आहोत. चुका प्रत्येकाकडून होतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि काही गोष्टी चुका झाल्या बी असतील, कुणाकडून कुणाचं मन दुखावल्या गेले असतील,
पण हे सगळं 2023 मध्ये सोडून द्या, विसरून जा. या सरत्या वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊया आणि नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्या दिलाने, नव्या विचाराने, नव्या संकल्पेने आपण सगळेजण सहभागी होऊ, अशी माझी आपल्या सर्व बांधवांना मनापासून विनंती आहे. आणि यामध्ये हजारो लोकांचं सहकार्य किंवा हजारो लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने बांधवांनो काम करतात. हे काम करत असताना थोडंफार कुणाला तरी मान सन्मान मागं पुढे झाला असतील, त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. पण बांधवांनो, प्रश्न मान सन्मानाचा नाहीये. माझी तर एक हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी माझ्यासहित, मी काही खूप मोठा तुम्हाला ज्ञान देऊ राहिलो म्हणजे मी काही खूप मोठा एखादा हे माणूस आहे असं नाही सांगत. मी माझ्यासहित सांगतो की आपण सर्वांनी आपल्यामध्ये असणारे युगो काही दिवस आपण आपल्या घरातल्या खुटीला टांगून ठेवूया. एक सामान्य शिक्षकांचं हित जपण्यासाठी, सामान्य शिक्षकांच्या हितासाठी आपण अतिशय ताकदीने जर मैदानात उतरलो ना, तर 1001% सांगतो, येणारं वर्ष हे महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना 100% अनुदान देणारं वर्ष असणार आहे. कारण सरकारने एका पत्रात आपल्याला आधीच सांगितलेलंच आहे. 9 नोव्हेंबरच्या पत्रात त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील प्रत्येक वर्षी टप्पा द्यायचा तुम्हाला, फक्त तारीख सांगितली नाही. आज आपल्याला जे बसायचं ना, ते फक्त तारीख पत्रावर टाकून घेण्यासाठी आपल्याला बसायचंय बांधवांनो. ती तारीख जर पत्रावर टाकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कॅबिनेटला समोर जाणं आहे. आणि आता कॅबिनेट आहे 9-10 तारखेला कॅबिनेट होऊ शकते. जानेवारीच्या 9 आणि 10 तारखेला जर कॅबिनेटला आपला विषय जर घालायचा असेल तर पहिल्या दिवसापासूनच नियोजन करा. काही म्हणतात 3 तारखेला आमचे शाळेतले 2 जण जाणार आहे, काही म्हणतात आमचे 4 तारखेला जाणार आहे, काही म्हणतात 5 तारखेला येणार आहे. मग तुम्ही 4 जण त्या ठिकाणी 3ला येता, 5ला पुन्हा घरी येता, पुन्हा पुढचे 2 तिथे येतात. 500 संख्या ही 500च कायम राहते ना. तुमची संख्या हजारोमध्ये कधी जाणार आहे? ज्या दिवशी तुम्ही ठरवसाल की आता 3 तारखेपासून ताकदीनं मैदानात उतरायचं आणि 3 तारीख ते 10 तारीख जर तुम्ही मैदान जर गाजवलं, मोठ्या ताकदीने जर त्या ठिकाणी बसलात, प्रत्येक शाळेतील 60-70% त्या ठिकाणी मैदानात त्या ठिकाणी जर उतरलात तुम्ही, तर 1001% सांगतो, यश तुमच्या पदरात आहे. आणि कुठल्याही कारवाईला घाबरू नका. मी आव्हान करतो राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना, कारण जवळपास 160 बांधव आता लाईव्ह आहेत आणि हजारो शिक्षकांपर्यंत माझं फेसबुक लाईव्ह गेलंय. आणि मी राज्यातल्या 63,000 शिक्षकांना आवाहन करतोय की बांधवांनो, तुम्ही कुठल्याही कारवाईला घाबरू नका. तुम्ही रीतसर परवानगी घ्या. तुमच्या मुख्याध्यापकाकडे तुमच्या अर्जित राजा शिल्लक आहे, तुम्ही 10 दिवसाच्या अर्जित राजा ठेवा, त्यांच्याकडून रीतसर त्याची रिसूड घ्या. ती रिसूड तुमच्यापाशी असू द्या. कुठलीही कारवाई तुमच्यावर होणार नाही. हा शिक्षक समन्वय संघ तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही रीतसर अर्जित राजा प्रत्येकाच्या घ्या. अर्जित राजा 10 दिवसाच्या अर्जित राजा टाका आणि ते 10 दिवस आपल्या भविष्यासाठी, आपल्या भविष्याच्या पगारीसाठी फक्त आझाद मैदानामध्ये द्या. आझाद मैदानामध्ये आम्हाला फक्त तुम्ही डोके द्या. पगार आणि तारीख सरकारकडून कशी करून घ्यायची पत्रावर हे आमच्यावर सोडवा. आम्ही 100% तुम्हाला 10 दिवसात न्याय देतो. पण त्यासाठी गरज आहे तुमच्या उपस्थितीची. अजून एक आवाहन करतो बांधवांनो, 3 जानेवारीपासून आंदोलन लावतोय. 3 जानेवारीपासून आंदोलन लागल्यानंतर आम्ही 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व हजारो शिक्षकांचं आवाहन करतोय आणि त्यांची वाट बघणार आहोत तुम्ही मोठ्या संख्येने याल म्हणून. जर तुम्ही 10 तारखेपर्यंत सहभागी झाले नाही तर 11व्या दिवशी आंदोलन स्थगित केलं जाईल. निर्णय काही असो, निर्णय लागो ना लागो. आणि यानंतर शिक्षक समन्वय संघ किंवा आम्ही जे काही आता समोर झालोय, आम्ही तर कधीच पुन्हा मैदानात उतरणार नाही. कारण आम्ही आता थकलो आहे या सगळ्या लढाया करून. त्या दिवशी परमिशन काढायला 3 दिवसापासून मी जागे होतोय. रातोरात तिकीटही बुक नव्हतं. रातोरात जोजारे सरांनी आम्ही परमिशनला गेलोय. 2 दिवस तिथं घातले, खटाटोप केला, परमिशन घेतली, पुन्हा घरी आलोय. पुन्हा आता 2 दिवस इकडचं नियोजन करून परवा दिवशी पुन्हा मुंबईला निघायचं. आम्हालाही काम आहे, आम्हालाही घर संसार आहे, सगळ्या गोष्टी आम्हालाही तुमच्याप्रमाणे आहे. पण तरी सुद्धा प्राधान्य आम्ही आपल्या हक्काच्या पगारीला देतोय बांधवांनो. बरं, असं काही होणार नाही की तुम्हाला पगार 20% वाढ होणार आहे ना आम्हाला काही 30% होणार आहे. जेवढे तुमची वाढणार आहे तेवढेच आम्हाला भेटणार आहे. तुमचे जर जेवढे तुम्हाला लाभ आहे तेवढाच आम्हाला भेटणार. आम्हाला काही सरकार काही आम्ही आंदोलन करतोय, आम्ही नेतृत्व करतोय, आम्हाला काही बोनस भेटणार नाही. याच्या पलीकडं जे आहे ते तुमच्यासारखं जे बांधवांनो. फक्त गरज आहे आम्ही पोटतुडकीनं यासाठी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की किमान तुम्ही आता या वेळेला असे टप्प्याटप्प्याने येऊ नका, तर एकाच टप्प्यात या. माझं पुन्हा एकदा लक्षात घ्या बांधवांनो, टप्प्यात कार्यक्रम करायचा नाही. आता एकाच टप्प्यामध्ये या आणि एकाच टप्प्यात जर तुम्ही ताकदीनं आलात तर 1001% आपल्याला न्याय मिळू शकतो. आपल्या सोबत खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी ताकद आपल्या सोबत आता जुटलेली आहे. त्या ताकदीचाही आपण त्या ठिकाणी निश्चितच
उपयोग करूया. पण गरज आहे तुम्ही एक दिवस स्वतःच्या पगारीसाठी काढा आणि एका दिवसासाठी हक्काच्या पगारीसाठी रीतसर अर्ज देऊन तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही. आता सध्या प्रत्येक शाळावर शालेय अंतर्गत उपक्रम चालू आहे. कुणाचे खेळ स्पर्धा असतील, सहलीच्या जे काही नियोजन असतील, कारण जानेवारी महिना म्हणजे शाळातील अंतर्गत उपक्रमाचा महिना असतो. त्यामुळे शैक्षणिक नुकसानाचं काही याच्यामध्ये फरक पडणार नाही. पण तरी सुद्धा आपण जे नुकसान त्या ठिकाणी आपल्या याच्यामुळे जर काही नुकसान झालं तर निश्चितच ते भरून काढण्याचा आपण पुढच्या वेळा प्रयत्न करू. कारण आपण खूप प्रामाणिक लोक आहोत. हवं तर रविवारची आपण शाळा सुरू करू, रविवारच्या शाळा भरू, पण त्या लेकरांचं नुकसान आपल्यालाही होऊ द्यायचं नाहीये. विद्यार्थ्यांचंही आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळं किमान आपल्या शाळामधील माझी सर्व उद्यापासून, आता उद्या सोमवार आहे, माझी सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आव्हान आहे, प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये बैठक घ्या आणि उद्या ठरवा. जर माझ्याकडे 10 लोक असतील तर ह्या 10 लोकांपैकी उद्या 5 लोक 3 तारखेला मैदानावर जाण्याचं नियोजन करतील. त्याच दिवशी त्यांचं तिकीट बुक करा आणि राहिलेले जे काही 4 किंवा 5 लोक असतील त्यांनी शाळा सांभाळायची. त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या शाळावर जेवढे लोक असतील, आता शिक्षकेतर कर्मचारी आहे, बहुतांश शाळावर 4 कर्मचारी शिक्षकेतर असतील, 1 शिपाई कर्मचारी शाळा सांभाळतो. बाकीच्या 3 लोकांना द्या ना मुंबईला पाठवून सनी. तिथं काही असं कोणाच्या डोक्यावर नाही लिहिलेलं कोणता कर्मचारी कोणता आहे. आपल्याला फक्त डोकं लागते माणसाला, कोणते लोक आणा, पण आपल्याला जास्तीत जास्त शिक्षकांना आता मैदानावर उतरवायचं आहे. त्यामुळं शिक्षक इतर कर्मचारी जर त्या ठिकाणी तुमच्याकडे 4 असतील तर 1 शाळावर ठेवा आणि 4 त्यापैकी 3 बांधवांना तुम्ही काय करा, मैदानावर पाठवण्याचं नियोजन करा. आणि जेवढे शिक्षक असतील त्या शिक्षकापैकी 2-3 शिक्षक शाळा सांभाळू शकतात, बाकीचे शिक्षक जाऊ दे ना. फक्त 10 दिवसाचा प्रश्न आहे, फक्त 10 दिवस ताकदीनं बसायचंय बांधवांनो. 10 दिवस जर 10 दिवस जर तुम्ही ताकदीनं बसला ना, आणि पहिल्या दिवसापासून तुम्हाला वाटत असेल पहिला दिवस काही महत्वाचा नसतोय, 2-4 दिवस आंदोलन नियोजन करायला लागतात, नियोजन चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर कुठं आंदोलन रंगात आलं की मग आपण उतरू. आंदोलन रंगात तेव्हा येईल जेव्हा तुम्ही पहिल्या दिवसापासून सहभागी होसाल. आंदोलन कधी रंगात येतं आणि केव्हा रंगात येतं याची वाट बघू नका बांधवांनो. तुम्ही अगोदर मैदानात उतरा, पहिल्या दिवसापासून उतरा. निश्चितच आपल्याला 100% यश मिळणार आहे. यश घेऊनच आपल्याला माघारी घ्यायचंय. पण तुम्ही ताकदीनं आलात तरच यश मिळणार आहे, हे मी आधी स्पष्ट करतो. आजपर्यंत जेवढेही आंदोलन झाले हे आंदोलन केवळ आणि संख्यावर, कारण सरकार फक्त संख्येला घाबरतं, डोक्याला घाबरतं, नंतर नसता कुणालाही सरकार घाबरत नाही. सरकारला जर झुकवायचं असेल, सरकारसोबत चर्चेचे दार जर ओपन करायचे असेल, खुले करायचे असेल, तर आपल्या राज्यातल्या जवळपास 30 ते 35 हजार शिक्षक पहिल्या दिवसापासून मैदानात उतरला पाहिजेत. आणि मला अपेक्षा आहे की आपण आता फक्त व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर न बोलता प्रत्यक्ष कृतीतून मैदानात येणार, कृतीतून स्वतः स्वखर्चाने त्या ठिकाणी सहभागी होणार, कुठल्याही दबावाला घाबरणार नाही, कुठल्याही बंधनाला बळी पडणार नाही, कुणाच्याही आमिषाला बळी पडणार नाही. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही स्वतः आत्मचिंतन करून स्वतः समजून घेत नाही ना, तोपर्यंत आंदोलन यशस्वी होणार नाही बांधवांनो. या राज्यातल्या ज्या सर्व समन्वयक आहे, जेवढ्या संघटनेचे जे प्रमुख नेते आहेत, त्या सर्व संघटनेच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आपण सुद्धा आता आपल्या प्रत्येक संघटनांची मिटिंग घ्या, प्रत्येक संघटनाच्या वैयक्तिक मिटिंग घेऊन त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना द्या की आता आपल्याला सुद्धा ताकदीनं त्या मैदानात त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. शिक्षक समन्वय संघ आहे, 25 संघटना सहभागी, अभिमानानं सांगतो आपण, पण बोटावर मोजणे इतक्या संघटनेचे पदाधिकारी तिथं मैदानात असतात. म्हणून सगळ्याला माझे आव्हान आहे की तुम्ही सगळेजण, उद्याच वेळ कमी आहे, उद्या 1 तारीख आहे आणि 2 तारखेला संध्याकाळी आपल्याला निघायचंय. त्यामुळे उद्या तुम्ही सगळ्यांनी निवेदन करा की आपल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बैठक घ्या. या बैठकीमधून आपण सर्वांना आवाहन करा की आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी म्हणजे 3ला मैदानावर हजर राहायचंय. आणि 3ला मैदानावर हजर राहण्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल, अजून काय मायक्रो नियोजन करता येईल, अजून काय योगदान करता येईल, आपण सगळे हात असे एकत्र करा. हे सगळे संघटनांचे हात एकत्र आले ना, तेव्हा खऱ्या अर्थाने समन्वय संघाची वज्रमूठ तयार होईल बांधवांनो. ही वज्रमूठ कुठंतरी अशी विखरली आहे, ही विखरलेली वज्रमूठ पुन्हा एकदा अशी बनवायची जर असेल ना, तर माझी सर्व शिक्षक संघटनेच्या बांधवांना विनंती आहे की फक्त बोलून म्हणू नका, तुम्ही फक्त शरीरानं म्हणू नका, तर आता मनाने एकत्र या, विचाराने एकत्र या. माझं आव्हान आहे सर्वांना की विचारानं आणि मनाने जर आपण सर्वजण एकत्र आलो तर या वेळेला आपण हक्काचं तारखीसहित, आता ते असं खोटं मोठं आश्वासन घेऊन नाही, तर तारखीसहित
अधिकृत कॅबिनेट निर्णय घेऊन, तसा शासन आदेश घेऊनच आपण आनंद उत्सव करत आपण मैदानातून वापस येऊ. खऱ्या अर्थाने नव्या वर्षाचं स्वागत आपण तेव्हा साजरं करू. आज आपण 31चा आनंद उत्सव साजरा केल्यापेक्षा आपल्या हक्काची 100% भाकर ज्या दिवशी आपल्याला मिळेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण 31 साजरा करा. तो आनंद उत्सव तुम्ही त्या ठिकाणी साजरा करा, अशी मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. खरं तर वेळ खूप झालाय. आता सरांनी एक मेसेज टाकता, आदरणीय जगदाळे सर यांचे सहकार्य घ्या. अण्णा हजारे यांना पण मदत मागितली होती. जरांगेजीची मदत घेतली तर काय होईल या कल्पना करूया. आपण एवढी ताकद आहे तर ती उपयोगात का नसते. निश्चितच सर जगदाळे सर असतील, सगळ्या संघटनेचे प्रमुख नेते सहभागी आहेत. कोणीही याच्यापासून बाजूला नाहीये. आणि जर कुणाचा काही वाटलं असेल, कुणी समन्वयक असेल किंवा महिला समन्वयक असतील, कुणालाही असं वाटलं असेल की मला कल्पना नाही किंवा मला ही आंदोलनाची माहिती नाही, फोन आला नाही वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा बांधवांनो. या सगळ्या गोष्टी याचं काहीच तुम्ही मनामध्ये ठेवून आपल्याला एक लक्ष द्या, 60,000 शिक्षकांचा विषय आणि आपल्याला या 60,000 शिक्षकांच्या हितासाठी आपल्याला मैदानात त्या ठिकाणी सहभागी होणे, या 60,000 शिक्षकांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण मैदानात उतरलं पाहिजे, असं आव्हान मी माझ्या सर्व प्रमुख संघटनेच्या नेत्यांना, सर्व समन्वयकांना या माध्यमातून करतोय. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर निश्चितच एक लहान भाऊ म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतो की मला माफ करा. पण माझी तळमळ किंवा बोलण्याचा रोष एवढाच आहे की आपण सर्वांनी मैदानात आलं पाहिजे. तुम्ही सगळेजण ताकदीनं जर आले तर यश 100% आपल्या हातात आहे. आपलं अपयशाचं जर आत्मचिंतन जर केलं आपण, तर आपल्या अपयशाचे भागीदारी आपले शिक्षक आहेत. आपल्या अपयशाचे मूळ जर कोणी कारण असेल आपल्याला अपयश येण्यामध्ये, तर आपले शिक्षक बांधव आहेत. त्यामुळं घरी बसणाऱ्या माझ्या सर्व त्या बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, आता घरी न बसता ही चळवळ कशी उभी राहील, ही चळवळ लोक चळवळ कशी होईल, हे आंदोलन व्यापक कसं बनल, यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा, खारीचं सहकार्य आपल्या खांद्यावर घ्या. आणि उद्या सर्व शिक्षक बांधवांनी आपल्या प्रत्येकाने आपापल्या शाळेत बैठका घ्या. आपल्या शाळेमध्ये बैठक घेऊन सनी ठरवा की माझ्या शाळेचे किती शिक्षक सहभागी होणार आहेत, त्यांचे नाव आणि त्या बैठकीचा एक फोटो आपल्या सर्व अंशदार आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ती प्रेरणा मिळेल आणि आम्हालाही कळेल की किती बांधव त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. त्या पद्धतीने आम्हालाही वरती नियोजन करता येईल आणि त्यानुसार आपण नियोजन करावं, अशी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो. सर्वांना विनंती करतो, 3 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा. आता नाही, पुन्हा कधीच नाहीये. 3 जानेवारी तुमचं भविष्य बदलणारी आहे. तुमचं भविष्य जर बदलवायचं असेल, तुमचं आयुष्य जर सुखकर करायचं असेल पुढचं, आणि हाच वेळ आहे. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, कारण सरकार आता इलेक्शनच्या उंबरठ्यावर आहे. सरकारचं जर नाक दाबायचं असेल तर हे फक्त 15 ते 20 दिवस तुमच्या हातात आहे बांधवांनो. एकदा का आचारसंहिता लागली, 22 जानेवारीला राम मंदिर महोत्सव आहे, त्या दिवशी लोकार्पण सोहळा आहे. ज्या दिवशी राम मंदिराचं लोकार्पण होईल त्या दिवसाच्या नंतर कधीही आचारसंहिता लागू शकतात. आणि त्या का एकदा आचारसंहिता लागल्या, निवडणुका सुरू झाल्या, तर पुढील 4 वर्ष तुम्हाला कुठलंही सरकार आलं तर काही देणार नाहीये. हा माझा शब्द आहे. हे शब्द तुम्ही संग्रहित ठेवा आणि कायम लक्षात ठेवा. पुढचे 4 वर्ष तुम्हाला फक्त तुमची स्वतःचं मूग गिळून लाळ चोळत दिसतं बसावं लागणार आहे, बघावं लागणार आहे सरकारकडे, सरकारच्या निर्णयाकडे बघत राहावं लागणार आहे. आणि याला कारणीभूत फक्त तुम्ही असाल. म्हणून वेळ कमी आहे, फार फार तर 15 ते 20 दिवस आपल्या हातात आहे. हे जर तुम्हाला या दिवसाचं, या संधीचं सोनं करायचं असेल तर 3 जानेवारीला पहिल्या दिवशी जेवढ्या ताकदीनं तुम्ही उतरसाल ना, माझी तर अपेक्षा किमान 10,000 लोक पहिल्या दिवशी जमा झाले पाहिजेत. आता ते नियोजन कसं करायचं तुम्ही ठरवा बांधवांनो. अनेक जण म्हणतात तारीख ठरवली तुम्ही, पण नियोजन काहीच नाही. नियोजन आज होऊ शकतं, आता होऊ शकतं. आज 154 बांधव लाईव्ह आहेत. 154 जणांनी जर प्रत्येकाला जर हा व्हिडिओ शेअर केला, राज्यातल्या 60,000 लोकांपर्यंत जर पोहोचला ना, तर निश्चित याच व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच तुम्ही 10,000चं नियोजन करू शकतात. उद्याच प्रत्येक जण आपल्या शाळेमध्ये बैठका घेऊन सनी आपल्या शाळेतील किती शिक्षक त्या ठिकाणी जास्तीत जास्त या 3 जानेवारीपासून सहभागी होणार याचं नियोजन तुम्ही उद्याच करू शकतात आणि त्या पद्धतीचं नियोजन तुम्ही ग्रुपवर टाकू शकतात. पण त्यासाठी गरज आहे तुमच्यातली आत्मशक्ती जागा होण्याची. तुमच्यातलं जे काय झोपलेलं रक्त आहे ना, ते जागे करण्याचं. अजून किती दिवस झोपत राहणार आहे बांधवांनो? आता तरी जागा व्हा, आता तरी काहीतरी विचार करा.
आणि कुठंतरी स्वतःला असं वाटू द्या की मी घरी राहतो म्हणून कुठंतरी आपल्या या लोकांना अपयश येतं, याची जाणीव स्वतःला असू द्या आणि मैदानात उतरा. एवढीच हात जोडून महाराष्ट्रातील 60,000 63,000 शिक्षक बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, विशेषतः माझ्या सर्व महिला भगिनींना सुद्धा, की यावेळेला आपण सुद्धा पहिल्या दिवसापासून सहभागी व्हावं. कुणाच्याही आमंत्रण निमंत्रणाची गरज किंवा वाट बघू नका, तर पहिल्या दिवसापासून आपण त्या ठिकाणी सहभागी व्हावं. एवढंच आव्हान, एवढीच विनंती आजच्या विनंती करतो. आणि उद्यापासूनच आपण बैठका घेऊन नियोजन करावं असंही आव्हान आपल्या सर्वांना करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.